नमस्कार मित्रांनो, मागच्या तासाला आपण स्टडी केलं होतं. मागच्या लेक्चरमध्ये आपण लर्न करत होतो 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. ग्रेगर मेंडलने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी गार्डन पीक का सिलेक्ट केला, त्याचं कारण होतं की त्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या त्याला 7 पेअर्स आढळल्या होत्या. त्यावरून त्याचे जे हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट होते ते त्याने केले. पुढचा आपला टॉपिक आहे जेनेटिक टर्मिनॉलॉजी, की अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. मॉडर्न बायोलॉजी ज्याला आपण म्हणतो, की जी पूर्णतः जेनेटिक्सवर आधारित आहे, त्याच्या बेसिक टर्म्स लक्षात येणं खूप गरजेचं आहे. त्या टर्म्स जवळजवळ 20 ते 22 टर्म्स इथे दिलेल्या आहेत. त्यापैकी आपण 2-2 टर्म्स सगळ्या एकखटी का घेणार नाही, आपण 4, 5, 6 पण घेता येतील, पण त्या इतक्या एकमेकांशी सिमिलर आहेत काही टर्म्स की त्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं. आणि म्हणून ते कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपण 2-2 टर्म्स ह्या प्रत्येक लेक्चरमध्ये लर्न करणार आहोत. पहिली जी टर्म आहे जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये, दॅट इज कॅरेक्टर. इट इज स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमचं जे स्पेसिफिक फीचर असतं त्याला आपण कॅरेक्टर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हाईट ऑफ स्टेम, कलर ऑफ सीड, कलर ऑफ फ्लावर. These are the specific features of that particular plant. So these are the characters of that plant. आणि म्हणून कॅरेक्टर काय आहे? इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. मग ते प्लांट्सचंच असेल असं नाही, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणताही असेल. मग त्या ठिकाणी ॲनिमल असू शकतो, त्या ठिकाणी आल्गी असू शकते, त्या ठिकाणी फंगसची स्पेसीज असू शकते, किंवा बॅक्टेरियल स्पेसीज पण त्या ठिकाणी असू शकते. म्हणजे अशा पद्धतीने कॅरेक्टर ही एक महत्त्वाची इम्पॉर्टंट टर्म आहे. दुसरी टर्म आहे दॅट इज ट्रेट. पहिल्यांदा हा शब्द आपण ऐकतो आहोत, पण कायमचा लक्षात राहण्यासारखा शब्द आहे, लक्षात ठेवावाच लागेल. ट्रेट, an inherited character and its detectable variant. इनहेरिटेड म्हणजे आपल्याला माहिती की जे जनरेशन टू जनरेशन येतं, जे कॅरेक्टर्स जनरेशन टू जनरेशन पास ऑन होतात, त्या कॅरेक्टर्सला आपण इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणतो. द कॅरेक्टर्स हू बिकम पास ऑन जनरेशन टू जनरेशन, दॅट कॅरेक्टर्स आर नोन ॲज इनहेरिटेड कॅरेक्टर्स. त्यांना इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणतो. अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. प्रत्येक कॅरेक्टरला त्याचा डिटेक्टेबल व्हेरियंट पण असतो. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे आपण बघितलं होतं, की जसं ब्लॅक असेल तर त्याचं कॉन्ट्रास्टिंग आहे व्हाईट. त्याच पद्धतीनं जसं आपण वरती कॅरेक्टरमध्ये एक्झाम्पल घेतलं, हाईट ऑफ द स्टेम, स्टेमची हाईट हे कॅरेक्टर झालं. पण ते दोन प्रकारचं असू शकतं, की एक तर ते स्टेम हे टॉल असू शकते, त्याची हाईट जास्त असू शकते, किंवा त्याची हाईट छोटी पण असू शकते, बुटकी पण असू शकते. आणि म्हणून आपण त्याला म्हटलं डॉर्फ. म्हणजे जे कॅरेक्टर आहे हाईट ऑफ द स्टेम हे दोन व्हेरियंटमध्ये येणार आहे. कॅरेक्टर आणि त्याचं डिटेक्टेबल व्हेरियंट. हाईट ऑफ द स्टेम दॅट बिकम आयदर टॉल ऑर आयदर डॉर्फ. मग टॉल आणि डॉर्फ ही जी कॉन्ट्रास्टिंग पेअर झाली याला आपण ट्रेट म्हणतो. अँड इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट इज कॉल्ड ॲज ट्रेट. फॉर एक्झाम्पल, टॉल अँड डॉर्फ. ह्या दोन महत्त्वाच्या टर्म्स होत्या. टोटल 20 टर्म आहे. जास्त लेक्चर्स होतील आपल्या याच्यावर, पण मग त्या पक्क्या लक्षात राहाव्या हे खूप महत्त्वाचं आहे. आय थिंक तुम्हाला या दोन कन्सेप्ट, या दोन टर्म लक्षात आले असतील. यावर फक्त 1 मार्काचा कुठेतरी क्वेश्चन विचारला जातो डिफाईनमध्ये किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये, पण या टर्म्स आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या ज्या टर्म्स असणार आहे त्या टर्म्स आपण स्टडी करू. थँक्यू.